विशाळगड अतिक्रमण मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेला यासीन फटकळ विशाळगडावर येऊन राहतो। अनेक बॉम्बस्फोटात हात असलेला यासीन फटकळ विशाळगडावर राहत असल्याचं पालकमंत्र्यांना कसं माहित नव्हतं, असा सवाल संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत केलेला आहे। तसंच पालकमंत्र्यांनी आपल्याला पुरोगामित्व शिकवू नये असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिलाय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। बॉम्बस्फोटात हात असलेला यासीन विशाळगडावर राहतो, ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक झाल्याचं देखील समजतंय। दहशतवादी यासीन फटकळ विशाळगडावर येऊन राहतो असं यावेळी संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे। तो अतिरेकी यासीन फटकळ येतो का गप बसलो आपण? का कोल्हापूरच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं नाही? का पालकमंत्र्यांना विचारलं नाही? पुरोगामी तुम्हाला शिकवतात का विचारलं नाही तुम्ही? ते चालते का तुम्हाला? तो 7 दिवस राहतो एवढा मोठा अतिरेकी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात। शिवाजी महाराजांनी जे रक्षण केलं आपल्याला स्वराज्यासाठी त्या किल्ल्यातून राहतो, या अतिक्रमणामध्येच परत हेच चालते का? हा प्रश्न विचारत त्यांना। विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर यावेळी दहशतवादी यासीन विशाळगडावर येऊन राहत होता असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे आणि हेच पालकमंत्र्यांना कसं माहीत नाही असा देखील सवाल यावेळी संभाजीराजेंनी उपस्थित केलेला आहे। बॉम्बस्फोटात हात असलेला यासीन हा विशाळगडावर येऊन राहत होता, हे देखील अनेक सवाल जे आहेत ते आता त्यांनी यावेळी उपस्थित केलेले आहेत।